जालन्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा कहर. अंगावर वीज कोसळून 2 मित्रांचा जागीच मृत्यू. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे अंगावर वीज पडून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पावसाने धुमाकूळ घातला असून जालना जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे अंगावर वीज कोसळून 2 तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवार 30 मार्च सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंबड परिसरात अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेतातून घराकडे परतत असताना पावसाचा जोर वाढल्याने गोविंद प्रल्हाद लहाने वय 21 आणि आदित्य दगडू बेदरे वय 20 या 2 तरुणांनी पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाचा आधार घेतला. मात्र दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. हा धक्का इतका भीषण होता की या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोबतच असलेला तिसरा तरुण या घटनेत गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावावर शोककळा. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन तारुण्यात 2 उमद्या मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने महाकाळा गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाचे आवाहन, झाडाचा आसरा घेऊ नका. हवामान विभागाने पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाऊस सुरू असताना चुकूनही झाडाखाली उभे राहू नका. मोकळ्या मैदानात किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळा. विजा कडाडत असताना मोबाईलचा वापर टाळणे हिताचे ठरेल, अशी माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.